सुरेश धोनेजी, आपण प्रभाग 13 अ मधून चुनावी मैदानात उतरले आहात. काय नेमके मुद्दे घेऊन आपण या चुनावी मैदानात उतरले? नमस्कार. जय भीम. मी सूरज धोने, प्रभाग 13 या इथून काँग्रेस पक्षाच्या पंजा ह्या चिन्हावर प्रभाग 13 अ मधून उमेदवारी लढवतो आहे. कोणते मुद्दे घेतले आपण म्हणजे जनतेचे मुद्दे सडक, रोजगार, ज्येष्ठ नागरिकांसाठी निशुल्क बस सेवा, आणखी 500 फूट पर्यंत जे स्लमचे घर आहे त्यांना टॅक्स मुक्त, 30,000 लिटर पाणी मुक्त बिल, आणखी असे बरेचसे मुद्दे आहेत ज्यांच्यावर मी जनतेपर्यंत जात आहे. काल तुमच्या प्रभागामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली होती आणि तिथे त्यांनी पट्टे वाटप आणि लाडकी बहीण योजनेबद्दल काहीतरी बोललेलं आहे, कमिटमेंट दिले, त्याच्याबद्दल काय म्हणाल? नाही, ते बीजेपीचं जेव्हा पण इलेक्शन आलं की ते मालकी पट्टे देणार. आता लोकांना हा त्रास व्हायला लागला बीजेपी सरकारकडनं, की जेव्हाही इलेक्शन आलं की आम्हाला मालकी पट्टाच्या देतो हे सांगतात, पण काही दिले नाही अजूनपर्यंत. आणि लाडकी बहीण हे राबवून राहिले, हे ठीक आहे, आम्ही त्यांचं स्वागत करतो. पण हे लाडकी बहीणचे पैसे कुठून आणून राहिले, भावाच्या खिशातून आणून राहिले, कुठून आणून राहिले, याचा यांनी जबाब दिला पाहिजे. रस्त्यांची जी गोष्ट केली गेली ते खूप लहान रस्ते आहेत, त्याचं काय समोर जाऊन जर आपण मनपामध्ये भाजपाची सत्ता, काँग्रेसची सत्ता आली तर काय त्यावर आपलं नियोजन आहे? त्याच्यावर आता नियोजन म्हटलं म्हणजे आम्ही आता ते NMC मध्ये पट्टे वाटप हे टाकू मुक्त मध्ये, त्यामध्ये आम्ही त्यांचा निर्णय घेऊ की त्यांना पट्टे वाटप केल्यावर त्यांचे रस्ते वगैरे दुरुस्ती करून देऊ. महिलांसाठी भाजपाकडून चालवल्या गेलेली लाडकी बहीण योजनासाठी खूप फायदा घेतात. आपल्याला काय वाटते, ही योजना एक लॉलीपॉप आहे की खरंच भाजपा ही महिलांच्या स्वयंरोजगार आणि महिलांसाठी सचेत? नाही, आम्ही तर म्हटलं ना की आम्हाला स्वागत आहे, लाडकी बहिणीचे पैसे देत आहे. पण प्रश्न हा आहे की हे पैसे देतात कुठून? आम्ही टॅक्स भरतो, आमचे इतकं टॅक्स, पाण्याचं टॅक्स वाढलं, घराचं टॅक्स वाढलं, सारे टॅक्स वाढून दिले आणि भावाचेच खिशे खाडली करून त्यांनी लाडकी बहिणाला पैसे देऊन राहिले. आपण आपल्या मॅनिफेस्टोमध्ये बीपीएल फॅमिली जी आहे परिवार त्यांना दुकानाचं कमिटमेंट केलं, त्याबद्दल काही सांगा. नाही, आम्ही निवडून आलो तो स्वयंरोजगारची स्कीम चालू. बाजारपेठ आहे तिथे जे बीपीएल कार्ड धारक आहे त्यांना ओटे उपलब्ध करून देऊ स्वयंरोजगारची, ते योजना आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आहे. आपल्या मॅनिफेस्टोमध्ये आपण खड्डे मुक्त रस्ते याची घोषणा केलेली आहे, पण इथले आमदार जे काँग्रेसचेच असून खड्डे मुक्त रस्ते म्हणजे इथे काय मनपाद्वारा पूर्ण कामं केली गेली नाही की आमदार साहेब इथपर्यंत काम आणू शकतात? नाही, आमदार साहेबांनी ती पुष्कळ कामं केले. मनपामध्ये 15 वर्ष बीजेपीची सरकार होती आणि 3 वर्ष तर प्रशासक राज होतं, त्यांनी तर काम केले नाही. आमदार साहेबांनी पश्चिम नागपूरमध्ये पुष्कळचे काम केले. तुम्ही जा, गल्ली गुल्ली फिरवा, रस्ते बनवले आहे, फ्लोरिंग केले आहे, गट्टू लावले आहे. आमदार साहेबांनी, जे आमचे पश्चिम नागपूरचे आमदार आहे विकासदादा ठाकरे, यांनी आमच्या पूर्ण कार्यकर्त्याला खूप सारा फंड दिला आणि स्लम मध्ये आम्ही पुष्कळ काम केले. संपूर्ण महाराष्ट्राची जनता आपल्याला पाहत आहे. आपल्या प्रभागाच्या मतदारांना आणि लोकांना काय एक संदेश आपण द्यायचा? संदेश हे आहे की ह्या इलेक्शन मध्ये नागपूर महानगरपालिकामध्ये काँग्रेसची सरकार बसणार आहे आणि आमचे जितके मॅनिफेस्टो मध्ये जे आहे ते आम्ही पूर्ण करू.